कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. आंदोलनामध्ये औरंगजेबाची छायाचित्र कबर जाळली, मात्र त्यावेळी आयाती जाळल्याची अफवा पसरली आणि जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला गेला. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीमवर आतापर्यंत 27 कलम लावली. नागपुरात औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलकांची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत, न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. तर उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून टोला. सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले. आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत. नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार. याच अजेंड्यावर 2026 मध्ये भाजप निवडणूक लढणार. प्रकाश आंबेडकरांचं ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरात हिंसाचार झाला असाही आरोप. बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. परवानगीशिवाय मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं करण्यावर निर्बंध. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता. कोल्हापूर कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याची शक्यता. अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचा बंडल ठेवून वाळू माफियांचा रील. पोलिसांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीमधल्या सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. भविष्यात मोठी एमपी. विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा. यूपीएससी प्रमाणे एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असावं असा प्रयत्न करणार. डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये परीक्षा घेणार. फडणवीसांची माहिती. 531 जागांसाठी 3000 मुलांची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. साताऱ्याच्या बावधनमधील बगाड यात्रेला सोनेश्वर मंदिरापासून सुरुवात. यावर्षी अजित ननावरेंना बगाड्या होण्याचा मान. उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानामध्ये पुन्हा बदल. 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.